नमस्कार. आपलं सगळ्यांचं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 100 दिवसाचा जो कार्यक्रम दिलेला होता, त्या अनुषंगाने आपण अमळनेर प्रांत ऑफिस आणि जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने जे विविध शासन निर्णय निर्गमित केलेले आहे त्याची माहिती ही जनतेला देण्याचा कार्यक्रम आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. यापूर्वी आपले 4 कार्यक्रम झालेले, आजचा आपला 5वा कार्यक्रम आहे. मागच्या कार्यक्रमात आपण पांढन रस्त्यांबाबतची माहिती ही घेतलेली आहे. आज आपण शेतकरी त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता कशा पद्धतीने मागू शकतात, वहिवाटीचा रस्ता अडवल्यावरती तो खुला करण्यासाठी काय कार्यपद्धती अवलंबावी, त्याचप्रमाणे 22 मे रोजी शासनाने नवीन शासन निर्णय हा पारित केलेला आहे. त्या अनुषंगाने जे शेतरस्ते मंजूर झालेले आहे त्याची 7/12 नोंद ही कशी करावी याबाबत मार्गदर्शन आज आपण ठेवलेलं आहे. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी चाळीसगाव येथील तहसीलदार प्रशांत पाटील रावसाहेब हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मी त्यांचं स्वागत करतो आणि प्रशांत पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद सर. करा, सुरू करा. सर आवाज येतोय? येतोय येतोय, सुरू करा. सर थोडं कनेक्शन येतं. नमस्कार सर. धन्यवाद सर. पण शेतकऱ्यांना या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयासंदर्भात माहिती देण्यासाठी आपण माझी निवड केली. सर मी आपले आभार मानतो. सर्व दर्शक आणि विशेषतः सर्व शेतकरी बांधव यांना नमस्कार. मी प्रशांत रघुनाथराव पाटील, तहसीलदार चाळीसगाव, सर्वांसमोर 100 दिवस कृती आराखड्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सर, त्याचबरोबर महसूल मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून, तसेच जळगाव जिल्हाधिकारी आदरणीय आतिश प्रसाद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शासन निर्णयांचं जे वाचन करण्याची जी संकल्पना आहे, संकल्पना अमळनेर उपविभागीय अधिकारी नितीन मुंटावरे सर यांनी सर्वांसमोर आणलेली आहे. त्या अनुषंगाने मी आपणा सर्वांसमोर शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा रस्त्यांची माहिती आहे ती आपण समोर. आपल्याला ब्रॉडली 2 प्रकारे वहिवाट रस्त्यांच्या ज्या असतात आपण सगळ्यांना सांगू. त्याबद्दल मी सुरुवातीला आपल्याला एक बेसिक माहिती सांगतो. शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी, वहिवाटीसाठी, पिकांचं कामकाज करण्यासाठी त्याला वहिवाटीची अत्यंत आवश्यकता असते. या सर्व गोष्टी विचारात धरून इकडे 2 प्रकारचे कायदे शासनाकडून. त्यामध्ये पहिला जो कायदा आहे तो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 66 मधील कलम 143 मधील ज्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी वहिवाट अस्तित्वात नाही किंवा त्याला रस्ता उपलब्ध नाही असा शेतकरी नवीन रस्त्यासाठीचा अर्ज संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना त्यावेळेला नवीन रस्त्याचे जो आदेश असतो तो केला जातो. दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये यापूर्वी अस्तित्वात असलेला आणि अगदी काल परवापर्यंत वहिवाट सुरू असलेला रस्ता जर समजा एखाद्या शेतकऱ्याने जर अडवला असेल, मग ते अडवण्याच्या प्रकारामध्ये बाण टाकणे, गोटे टाकून करणे, काटेरी पण टाकून किंवा मग तो रस्ता नांगरून टाकणे अशा प्रकारे केले असतील. यासाठी मामलतदार कोर्ट ऍक्ट मधील 1906 चा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये 5 आणि रस्ता खुला करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्याचे अधिकार. त्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे या दोन्ही कायद्याच्या तरतुदी आणि दोन्ही बाबी भिन्न असल्या ते देखील शेतकऱ्याच्या वहिवाट रस्त्याशी संबंधित हे दोन्ही कायदे आहेत आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे संबंधित तहसीलदारांना सोपवण्यात आली. आता शासनाच्या त्याचबरोबर महसूल
त्यांच्या निदर्शनास आल्यानुसार त्यांनी या ज्या 2 कायद्यांमधल्या ज्या तरतुदी आहेत ज्यानुसार शेतकऱ्यांना वहिवाट रस्ता दिला जातो, त्याच्यामध्ये महोदयांच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये जे वहिवाटीचे आदेश दिले जातात त्याच्यामध्ये साधारण वहिवाट रस्ता देण्यात यावा अशा प्रकारचा आदेश असतो. रस्ता किती रुंदीचा असावा, लांबीचा असावा, त्याच्याबद्दलची आदेशामध्ये स्पष्ट जी तरतूद होती यापूर्वी केलेली नसायची. तर ही जी त्रुटी या कायद्यांच्या अंमल ती विचारात घेऊन आणि शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला कसं अधिक सुलभपणे आपल्याला सोडवता येईल या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासन महसूल दिनांक 22 मे 2025 रोजी शासन निर्णय घोषित करण्यात आला. त्याबाबतच्या तरतूद आपल्याला सविस्तर सगळं सांगा. आपण सर्वप्रथम पहिल्या आहे रस्त्याची त्याच्याकडे जाऊया. तर याच्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 साली आहे. त्याच्यामध्ये कलम 143 मध्ये त्याही शेतकऱ्याला त्याच्या शेतात जर वहिवाट नसेल तो लँडलॉक झाला असेल तर अशा शेतकऱ्याला देण्यासाठी कलम 143 मध्ये. आता याच्यामध्ये काय केलं जातं, शेतकऱ्याला त्याच्या शेतात जाण्यासाठी त्याच्या शेताच्या आजूबाजूला जे सार्वत्रिक वहिवाटीचे रस्ते असतील ते बऱ्याच वेळेला असं असतं की त्याच्या शेतापासून साधारण 400-500 मीटर पर्यंत एक कुठला तरी गावाचा शिवार रस्ता असतो किंवा एखादा पानंद रस्ता असतो किंवा एखादा त्याला स्टेट हायवे म्हणतो तसाही एखादा रस्ता असू शकतो. तर अशा सार्वत्रिक वापराच्या रस्त्यापासून तिथपर्यंत काही शेतकरी कोणाच्याही अर्थात सहज जाऊ शकतो. अशा रस्त्यांपासून त्या शेतकऱ्याच्या शेतात जाण्यासाठीचे जेवढे गट आडवे असतील ते जेवढे शेतकरी त्या ठिकाणी असतील सर्व बाजूने त्या सर्व शेतकऱ्यांना प्रतिवादी करून त्या शेतकऱ्याने आपला अर्ज विहित तहसीलदारांसमोर. आता समजा उदाहरण म्हणून सांगतो की समजा मला माझ्या शेतात जायला रस्ता नाही असं असेल की त्या रस्त्यापर्यंत त्या शेतापर्यंत जाण्यासाठीचे सर्व पर्यायी मार्ग हे गट नमूद करून त्या सर्व शेतकऱ्यांना मी त्याच्यामध्ये त्यानंतर तो अर्ज तहसीलदारांकडे दाखल केल्यानंतर तहसीलदार स्थळ निरीक्षणासाठीच्या नोटीसेस काढतात. स्थळ निरीक्षणासाठी नोटीस दिल्यानंतर त्यावेळेला वादी आणि प्रतिवादी त्याला रस्ता हवा असतो शेतकरी आणि ज्यांच्या शेतातून रस्ता अपेक्षित आहे ते शेतकरी. त्याच्यामध्ये बघा ते प्रतिवादींचा आणि त्या वादींचा काही वाद नसतो, त्यामध्ये भांडण नसतं. मी यासाठी एवढ्यासाठी नमूद करतो बऱ्याच वेळेला ज्यावेळेला आमच्या कलम 143 खाली नवीन रस्त्याची मागणी केली जाते अर्जदार जेव्हा प्रतिवादी म्हणून नावं देतो त्यावेळेला बऱ्याच शेतकऱ्यांची नाराजी होती. मी आमच्या विरुद्ध केस केली. मी सर्वप्रथम तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्या शेतकऱ्याला रस्ता नाही म्हणून त्याने अर्ज केलेला असतो आणि केवळ सर्व पर्यायी मार्गांचा त्यात असावा. तुमच्या शेतातून रस्ता द्यावा अशी मागणी नसते. नाराज न होता कायद्याचं पालन करून तहसीलदारांनी दिलेल्या नोटीसीनुसार स्थळ निरीक्षणाला उपस्थित अपेक्षित आहे आवश्यक याचं मग ज्यावेळेला तहसीलदार तिथे स्थळ निरीक्षणाचे दिनांक आणि असेल त्यावेळेला तहसीलदार त्या शेतामध्ये जाण्यासाठीचे सार्वजनिक रस्त्यापासूनचे जेवढे गट असतील त्या सर्व गटांची पाहणी करतात. त्याचा एक पंचनामा केला जातो. त्या पंचनाम्यामध्ये एक स्थळ निरीक्षण टिप्पणी तयार केली जाते. त्याच्यामध्ये एक स्थळ निरीक्षण नकाशा तयार करतात. त्या नकाशामध्ये सार्वत्रिक रस्त्यापासून सहज येऊ शकतो शेतकऱ्याच्या जाणारे ते असतील त्या आजूबाजूच्या दोन्ही गटांचे त्या नकाशामध्ये वर्णन केलं जातं, दाखवलं जातं. आणि समजा त्यावेळेला स्थळ निरीक्षणाच्या वेळेस प्रतिवादी शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब या शेतकऱ्याला जाण्यासाठी तिकडून शिवार रस्ता आहे रस्त्यापासून शेतात जाता येते असं जर त्यांनी त्यावेळेस सांगितलं अर्जामध्ये तर त्या बाजूने देखील तहसीलदार पाहणी केल्यानंतर त्या नकाशावर केलं जातं. एक समजा उदाहरणार्थ ए रस्ता आहे त्या रस्त्यापासून शेतकऱ्याच्या शेतात रस्ता आहे 2 गटांच्या बांधावर समजा ते अंतर 500 मीटर असेल
आणि दुसरा एक पर्यायी मार्ग त्या पंचनाम्यामध्ये स्थळी नुकसानापेक्षा लागतो. 700 मीटर इतक्या लांबीचा. तर या कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की कमीत कमी शेतकऱ्यांचं नुकसान करून शॉर्टेस्ट रूट, सगळ्यात कमी लांबीचा रस्ता शेतकऱ्याला सर्वात सोपा मार्ग संबंधित तहसीलदाराची जबाबदारी कायद्याने देखील अभिप्रेत. मग अशा वेळेला तो पंचनामा झाल्यानंतर बाधित तहसीलदार स्थळनिरीक्षण करतात आणि मग दोन्ही बाजूंच्या पक्षकारांना, वादी आणि लोकांना बाजू मांडण्याच्या सुनावण्या चालतात. दोन्ही बाजूंचं म्हणणं तर शेतकऱ्यामार्फत नेमलेलं वकील घेतलं जातं. त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे खरेदी खत असतात, त्याच्या त्याचे दावे असतात. या सर्व बाबी पासून दोन्ही बाजूंचे तहसीलदार जो नजीकचा आणि कमीत कमी शेतकऱ्याचा नुकसान होईल असा रस्ता त्या 143 कलमाच्या त्या गटांच्या अंदावरून सीमेवरून देऊ शकतात. हे तसं देण्याचं त्याच्यामध्ये तरतूद आहे आणि वहिवाट हा शेतकरी. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या कलम 20 मध्ये असं म्हटलेलं आहे की जी काही जमीन आहे, जमीन सर्व शासकीय रस्ते हे शासनाच्या मालकीचे आहेत. हे शासनाला काही दुसऱ्या शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी त्यामुळे 143 कलमाच्या संदर्भात तर प्रतिवादी शेतकऱ्यांनी देखील याच्यामध्ये अनुसूचीच्या नात्याने आणि कायद्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्याचं शेत नांगरण्यासाठी अनिवार्य असल्याची बाब लक्षात घेऊन त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यालाही सहकार्य करणं, शासनाला असेल त्याचं पालन करणं आवश्यक आहे. आता एकदा रस्ता मिळाला की मग त्याच्याबद्दलची जी असेल, समजा एखाद्या वादी किंवा यांना तहसीलदारांनी दिलेला जर आदेश जर समजा मान्य नसेल तर याच्यामध्ये अपील करण्याची तरतूद. ते उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये अपील करू शकतो किंवा त्याच्यामध्ये पुनर्निरीक्षण अर्ज दाखल करू शकतो. आणि समजा त्यावेळेला जर समजा उपविभागीय अधिकाऱ्यांना तहसीलदार त्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचे आहे. तर साधारणपणे अशा प्रकारचे दावे दिवाणी न्यायालयाच्या आणि याच्यामध्ये मात्र एक गोष्ट महत्वाची आहे, अर्ज करण्याची दाखल करण्यासाठी कालमर्यादा नाही आहे. रस्ता पाहिजे मला आणि मी अर्ज कधी करावा हे संबंधित शेतकरी. हे मी कालमर्यादेचं एवढ्यासाठी सांगतो, दुसऱ्या कलमाचा जेव्हा विचार, दुसऱ्या कायद्याचा जेव्हा विचार, रस्ता मिळाला, ऑलरेडी रस्ता होता, त्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे जुन्या काळामध्ये म्हणजे साधारण 25-30 वर्ष जर मागे बघितली, शेतकऱ्यांकडे धारण क्षमता, धारण क्षेत्र असतं. कालांतराने त्या जमिनीचे तुकडे होत गेले, त्याच्या भाऊ हिस्से होत गेले आणि मग हे धारण क्षेत्र ते कमी कमी होत गेल्यामुळे त्याच वेळेला या हिस्सा केल्यानंतर समजा त्यातूनच वापर वहिवाटीचा रस्ता असेल त्या कारणामध्ये किंवा कधी कधी जो रस्ता शेतकरी जो रस्ता वापरत असतो त्यांच्यामध्ये काही कुठल्या तरी कारणामुळे गैरसमजूत, तर अशा वेळेला तो अस्तित्वात असलेला वहिवाट रस्ता प्रतिवादी शेतकरी जो असतो, समोरचा शेतकरी त्याच्या शेतातून रस्ता जात असतो आणि अनेक वर्ष तो वादी शेतकरी जो वापरत असतो प्रेमाने सामंजस्यासाठी, तो रस्ता कधी कधी तो अडवल्याची अडवला जातो आणि मग त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये शेतीच्या मशागतीसाठी जाण्यासाठी, मग अशा वेळेला त्या शेतकऱ्याच्या मदतीला जो धावून येतो कायदा आहे मामलेदार न्यायालय अधिनियम 1906चा मामलेदार कोर्ट ऍक्ट असं त्याला साधारण. हा जो कायदा आहे हा कायदा म्हणजे शेतकऱ्याला त्याचा अडवलेला रस्ता देण्यासाठी, मनाई हुकूम देण्यासाठीच्या असलेला, जे आपण 1966 मध्ये 143 मध्ये नवीन रस्त्याची तरतूद, याच्यामध्ये मात्र अस्तित्वात असलेल्या रस्त्याला याच्यामध्ये मात्र जसं मी मगाशी सांगितलं नवीन रस्त्याच्या मध्ये 143च्या दाव्या
कालमर्यादा नाही, मात्र यामध्ये स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे की तुमचा रस्ता अडवल्यापासून, समजा मी शेतकरी आहे आणि समजा माझा रस्ता समोरच्या अडवला शेतात, तर मी तो अडवल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत मामलतदारांकडे, तहसीलदारांकडे आवश्यक नाही. 6 महिन्याचा कालावधी एवढ्यासाठी दिलेला आहे की एखाद्या शेतकरी समोरच्या शेतकऱ्याने अडवला आणि 6 महिन्यापेक्षा जास्त त्याच वेळेला रस्ता मोडून टाकल्यामुळे झाडं, जे काही जॉग्राफिकल स्ट्रक्चर असतं ते पूर्णपणे बदलून जातं. तेव्हा तहसीलदारांकडे दावा दाखल होतो. त्यावेळेला तिथली जी परिस्थिती असते, बराच काळ त्यात रस्त्याची परिस्थिती केली असते, तहसीलदारांना त्याचा निर्णय घेण्यामध्ये रस्ता होत निश्चित करण्यात म्हणून ती मर्यादा दिलेली आहे. त्या संदर्भात हे शेतकरी बांधव असतील, पण त्याच्यामध्ये तो विहित नमुन्यामध्ये अर्ज करायचा आहे, तर मग कायद्यामध्ये तर नाही, व्यवसाय या सर्व गोष्टी आणि उत्पादनाचं नाव निश्चित आहे. की वाद का उद्भवला, दिनांक एवढ्यासाठी 6 महिन्याच्या कालमर्यादेत अर्ज काय किंवा याची तहसीलदारांची असते. तर जर 6 महिन्यापेक्षा जास्त काळ अडून जर झालेला असेल, अशी दाखल करून घेतली जात नाही. शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्याची बाब निदर्शनास आल्याबरोबर केल्यास त्याच्यावर न्याय मिळण्यासाठीची जी, त्यानंतर त्याच्यामध्ये ही तक्रार दिली जाते की अर्ज दिलं, फिर्यादीचं स्वरूप तक्रार आहे, माझा रस्ता अडवला. याच्यामध्ये बघा साधारणपणे रस्ता नांगरून टाकतात शेतकरी, मग तिथे काहीतरी काटेपेटे टाकून अडवतात. त्याच वेळेला दृश्य स्वरूपामध्ये कुठलाही अडथळा नसतो, ते अगदी तहसीलदार सर्वेक्षणासाठी करून त्यावेळेला तिथे रस्ता दिसतो कळायला. अशी अडचण येते की तहसीलदार गेले किंवा मंडळाधिकारी तलाठी गेले, सामने देतो ती पाठ फिरताच परत शेतकरी स्वरूप सुद्धा. त्यामुळे याच्यामध्ये याची जी कार्यपद्धती ती मी आपल्याला सांगतो की जेव्हा अर्ज दाखल होतो तो हित मुदत असल्यानंतर तहसीलदार त्या संबंधित वादी शेतकरी जो असतात आणि प्रतिवादी जे असतात त्यांनी तो रस्ता अडवला असेल सर्वांना नोटिसेस काढतो. त्या सर्व नोटिसेस संबंधित गावाच्या नोटिसीमध्ये तहसीलदार त्या ठिकाणी त्या अडवलेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी ची वेळ तिथे नाही. त्याच्यामध्ये वादी आणि प्रतिवादी जे शेतकरी त्या दिवशी त्या ठिकाणी त्या रस्त्याजवळ मग त्या नोटिसेस मिळाल्या आणि दिनांक निश्चित झालेला असला संबंधित तालुक्याचे जे तहसीलदार असतील ते त्या गावी जातात, त्या शेतामध्ये जातात की त्यावेळेला मग वादी आणि प्रतिवादी जे म्हणतात त्या ठिकाणी घेतलं जातं. त्याचबरोबर प्रत्यक्ष परिस्थिती त्याच्यामध्ये सर्वात प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली जाते. म्हणजे त्या ठिकाणी तहसीलदारांनी जे बघण्याच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अर्जदाराने जो क्लेम केलेला आहे तो आहे का, ही गोष्ट रस्ता जो असतो साधारणपणे 3 गटांमध्ये असल्यामुळे 100-200 मीटर त्यावेळेला एक साधारण अडवला जेव्हा जातो अडवला न जात मध्ये कुठेतरी कायच असतो 10-20 फुटाचा त्याला काहीतरी अडथळा नांगरून खड्डा टाकून काहीतरी काटे भिंत बांधून अशा मार्गाने रस्ता अडवलेला असतो. आणि ही बाब त्यावेळेला एखादा तहसीलदार बुद्धीने सर्व बाबींकडे जर जात असेल तर साधारणपणे एक अंदाज येतो रस्ता अडवला. तिथे जे प्रतिवादी शेतकरी असतात, आजूबाजूचे काही शेतकरी असतात, शेतकऱ्यांच्या एकची जी देहबोली असते, त्यावेळेचं जे असतं त्याच्यावरून एक अंदाज येतो हा रस्ता होत. या सर्व बाबी त्या पंचनाम्यामध्ये नमूद केल्यानंतर मग त्याचा देखील एक नकाशा तयार केला, अडथळा आहे किंवा नाही या दोन्ही बाबी तिथे नमूद केल्या जातात. ती कधी
अडथळा दिसून येत नाही, काही वेळेला अडथळा स्पष्ट दिसतो, काही वेळेला रस्ताच नांगरून मोकळा केलेला असतो. रस्ता आहे किंवा नाही याचे बरे सिद्ध करण्यासाठी अडचण येते. अशा वेळेला तो संबंधित अर्जदार शेतकरी असतो. ते समजा दुर्दैवाने जर समजा आपण रस्ता जर असेल, तर त्याचे ज्या वहिवाट रस्त्याने तुम्ही आज रोजी वहिवाट करत आहात, आज रोजी जरी संबंध असले तरी देखील सर्व शेतकऱ्यांनी वहिवाट करत असतील जे रस्ते असतात ते जिओ टॅग काढून आपल्या मोबाईलमध्ये चांगल्या सेव्ह करून जेणेकरून भविष्यात दुर्दैवाने समजा मला आज जाऊ देणारा जो शेतकरी असतो त्याची भविष्यात हे होते, त्याच्यानंतर तो कदाचित तुम्हाला अडवू शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी पूर्वी वहिवाट होती की नाही ते जर सबळ पुरावे शेतकऱ्यांना तर ते कदाचित ज्या वेळेला असा दावा करण्याची वेळ येईल त्यावेळेला आपल्याला त्याच्यानंतर फायदा होऊ शकतो. हा सरळ पंचनामा केल्यानंतर नकाशा काढला अडथळा होता किंवा नाही याची एकदा स्थळनिरीक्षण टिप्पणी आणि नकाशा मग त्यानंतर मग पुन्हा तहसीलदारांच्या न्यायालयामध्ये सुनावणी घेतली जाते. वादी प्रतिवादीचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते आणि ती दिल्यानंतर मग जो पंचनाम्यानुसार प्रत्यक्ष वहिवाटीच्या वेळेला स्थळनिरीक्षणाच्या वेळेला जी परिस्थिती असते त्यानुसार मग न्याय निर्णयानुसार संबंधित तहसीलदार एकतर रस्ता अडवला असेल तर त्याच्यामध्ये मनाई हुकूम पारित करतात. मनाई हुकूम असा असतो की वादी यांना त्यांच्या चलित वहिवाटीसाठी समोरच्या व्यक्तीने साम्यवाद कोणताही अडथळा आणू नये अशा स्वरूपाचा मनाई हुकूम. हा मनाई हुकूम जो असतो अंमलदार च्या तरतुदीनुसार दिवाणी न्यायालयाच्या त्या क्षमतेने हा आदेश दिलेला असल्यामुळे या आदेशाचं पालन होणं पालन करणं प्रतिवादी शेतकऱ्यांची एक असते असं या सर्वांना सांगू इच्छितो. त्यानंतर जेव्हा हा आदेश केला जातो की त्याच्यावर समजा विभागीय अधिकाऱ्यांकडे समजा त्याच्यामध्ये अर्ज दावा दाखल नाही तर मग त्या केसमध्ये बऱ्याचशा वेळेला असा आमचा अनुभव आहे की साधारणपणे 50% मामलतदार कोर्टाच्या दाव्यांमध्ये यांना अडथळा करू नये असा आदेश दिल्यानंतर 50% शेतकरी त्या कायद्याचा सन्मान करतात, तहसीलदारांच्या आदेशाचा सन्मान रस्ता मोकळा करू त्याच वेळेला त्याच्यामध्ये कोणाला तरी असं वाटतं याच्यामध्ये आमच्यावर अन्याय झाला त्यावेळेला अर्धन्यायिक स्वरूपाचं काम महसूल अधिकारी वादी किंवा प्रतिवादी या दोघांपैकी कोणाला तरी माझ्यावर अन्याय असं वाटतं, स्वाभाविक असतं. तो दाद मागण्याचा अधिकार देखील असतो. साधारणपणे महसूल अधिकाऱ्यांची जबाबदारी असते की दोघांपैकी कोणालाही अन्याय झाला असं वाटणं स्वाभाविक असतं. तरी आपण आपल्याला न्याय देण्याची जी आपली प्रणाली आहे ती अत्यंत सशक्त करण्याच्या दृष्टीने लोकांचा विश्वास केले. मला सरांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये महसूल अधिकारी देखील दर्शक असू शकतात देखील त्या अनुषंगाने मी सर्व विनंती करतो त्या दोन्ही कायद्यांच्या आधारे आपण जे वहिवाटीचे त्याच्यामध्ये लोकांची विश्वासार्हता असणं छोटा आहे लहान अधिकारी असं वाटतं. आणि हे जे काही शेतकरी ऐकत असतील त्यांना देखील विनंती आदेश पारित होत महसूल अधिकारी त्यांच्या परीने सचोटीने हे सर्व आदेश पारित न्याय देणं ही त्या न्यायाचा अधिक सापेक्ष हे असतं. त्याच्यानंतर बघा जेव्हा आदेश पारित होता त्यामध्ये कुठलंही अपील नाही किंवा कुठल्याही वरिष्ठ अधिकारी न्यायालयाची स्थगिती नसेल अशा वेळेला एक्झिक्युशनसाठी किंवा रस्ता न्यायालयाच्या नुसार कलम 21 नुसार आम्ही महसूल अधिकाऱ्यांना अधिकृत आवश्यक असेल तिथे करण्याची जी कार्यवाही मग याच्यामध्ये समजा जर कोणाला हे करायचं असेल तर मामलतदार कोर्टामध्ये अपिलाची तरतूद नाही परंतु तहसीलदारांनी दिलेला निकाल आदेश जर अधिकारी अधिकारी यांच्याकडे निरीक्षणाचा अर्ज असतात. समजा तहसीलदारांनी दिलेल्या जी आदेश असेल म्हणाय त्याच्यामध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या असतील त्या त्रुटी नमूद करून विभागीय अधिकारी बऱ्याच वेळेला ते फेरचौकशीसाठी तहसीलदारांकडे ह्या त्रुटी राहिल्या
या बाबी तपासून घेतलेल्या नाहीत, त्या सर्व पुन्हा एकदा खात्री करून मग आदेश पारित म्हणजे याचा अर्थ असा होतो की समजा तहसीलदारांच्या स्तरावर अनुदानाने समजा शेतकऱ्यांना असेल देखील त्याला न्याय देण्यासाठीची जी एक टप्पा आहे तो अधिकार शिक्षणाचा अर्ज शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये विचलित न होता त्याला जो दिलेला अधिकार आहे त्याचा वहिवाट रस्त्याचे आपले साठीची एक आहे. तर दुसरा जो या दोन्ही कायद्यांचं जे आपल्याकडे प्रचलित कायद्यानुसार वहिवाट रस्ते रस्ता देणे आधीच अस्तित्वात असलेला रस्ता खुला करून देणे या दोन गोष्टी मी आपल्याला सगळ्या विषय करू. पण जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं हे जे कायदे आहेत साधारण 1966 साली झालेला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1943 रस्त्यांसाठी पूर्वापार वहिवाट रस्ते उभे करण्यासाठी अडथळा निर्माण साठी मामलतदार कोर्ट ऍक्ट 1906 कलम. पण हे कायदे बऱ्याच जुने झालेले असल्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या राज्याचे आदरणीय महसूल मंत्री यांनी ही बाब लक्षात घेऊन दिनांक 22 मे 2020 रोजी एक शासन निर्णय पारित केला आणि तो पारित करताना महसूल अधिकाऱ्यांना 3 महत्वाच्या याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत. शासन निर्णय दिला आहे त्याच्या तरतुदी वाचल्यानंतर सांगितल्यानंतर ते लक्षात येईल की महाराष्ट्र शासन आता महसूल विभाग महसूल मंत्री शेतकऱ्यांच्या या घटनाची सरांनी अत्यंत बारकाईने ही गोष्ट घेऊन सर्वांसाठी हा शासन त्याच्याबद्दलची माहिती बऱ्याच लोकांना अजून नसेल तर त्यासाठी समोर सांगतो. तर शासन निर्णयामध्ये जी पहिली जी बाब आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1966च्या कलम 143 नुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेत रस्त्यांची किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेत रस्ते ते मी सांगितलं की कलम 143 मध्ये नवीन रस्ता जेव्हा दिला जातो त्यावेळेला आतापर्यंत त्या गटाच्या सीमेवरून वहिवाट रस्ता मंजूर करण्यात येत आहे अशा स्वरूपाचा आदेश दिला जात होता. तो त्याच्यामध्ये रस्त्याची रुंदी किती असेल त्या रस्त्याची लांबी किती असेल याबाबतची आदेशामध्ये नसायची आणि ती बरोबर बाब लक्षात घेऊन महसूल मंत्री महोदयांनी जे आदेश केलेला आहे हा शासन निर्णय आणलेला आहे त्यानुसार अलीकडे आता पूर्वी लोक बैलगाडीने शेती करत होते बऱ्याच वेळेला स्वतः खांद्यावर ते काही खत वगैरे असते ते नेत होते. आता वाढत्या यांत्रिकीकरणाच्या याच्यामध्ये शेतकऱ्यांची आम्हाला ट्रॅक्टर तरी नेता यायला काही काढण्यासाठी जे मळणी यंत्र असतात ते नेण्यासाठीचा रस्ता असावा अशा प्रकारच्या मागण्या आमच्याकडे शेतकऱ्यांच्या कायद्यामध्ये दिलेल्या ज्या काही मर्यादा होत्या आम्हाला येत नव्हत्या. तर या निर्णयानुसार तिथली प्राप्त परिस्थिती बघून प्रत्यक्ष शेतामधली प्राप्त परिस्थिती बघून किमान 3 ते 4 मीटर म्हणजे जिथे शक्य असेल तिथे 3 मीटर शक्य असेल 4 मीटर पर्यंतचा रस्ता शेतकरी उपलब्ध करून आता स्पष्ट ते ते प्रत्येक प्रकरण निहाय त्या शेतामधली परिस्थिती विचारात घेऊन असे संबंधित जे अधिकारी त्याच्यानंतर याच्यामध्ये जी दुसरी जी तरतूद आहे आता रस्त्याचा आदेश झाला तो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या नुसार असेल नवीन खुला करण्याच्या संदर्भात दोन्ही याच्यामध्ये त्या ठिकाणी रस्ता दिल्याचे किंवा रस्ता असल्याचं सिद्ध झाल्यानंतर मात्र याची कुठेतरी महसूल दप्तरी नोंद करणं असं आवश्यक आहे हे बाब विचारात त्याच्यामध्ये मी आपल्याला वाचून दाखवतो. महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1966च्या जो रस्ता आणि मामलतदार कोर्टाच्या कलम 5 नुसार अडथळा दूर केल्यानंतर जो वहिवाट रस्ता होतो यांची नोंद आपल्याला 7/12च्या इतर हक्कामध्ये करावी. इथून पुढे या दोन्ही कायद्यांच्या आधारे जे आदेश तहसीलदारांकडून पारित जे रस्ते शेतकऱ्याला वहिवाटीसाठी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं अपील नाही काही पुढे कुठल्याही वरिष्ठ न्यायालयाचा आदेश नाही याची त्या वहिवाट रस्त्यांची जी नोंद आहे 7/12च्या इतर हक्कामध्ये त्यांच्या आदेश या शासन त्याचा फायदा शेतकरी बांधवांना एवढ्यासाठी होतो की भविष्यात त्या 7/12वर त्या आदेशाची त्या रस्त्याची झाल्यामुळे
त्या गटाच्या बांधावरून किती रुंदीचा किती लांबीचा रस्ता आहे, भविष्यात एक सबळ पुरावा त्या शेतकऱ्याकडे असणार आहे. त्या दृष्टिकोनातून हा एक चांगला असा शासन निर्णय सर्वांसाठी शासनाने घेतलेला आहे. आता तिसरी जी तरतूद आहे याच्यामध्ये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या तांबडदार कॉन्ट्रॅक्ट 1906च्या नुसार जी अर्ज संबंधित महसूल अधिकाऱ्यांना होतील त्यावेळेला त्याला एक कालमर्यादा या शासनाने निश्चित करून साधारणपणे हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर ते स्थळ निरीक्षण, त्याच्यानंतर सुनावण्या आणि त्याच्यामध्ये पारित करणं या सर्व बाबींसाठी कालावधी आत करावा अशा प्रकारचे सूचना आदेश या शासन हा जो 22 मे 2000 हा शासन निर्णय महसूल अधिकाऱ्यांना आदेश पारित करण्यासाठी आणि ज्या गोष्टी वहिवाटीच्या, आता मी 40गाव मधली माझ्याकडची एक सांगतो. त्याच्यामध्ये वहिवाट रस्ता मंजूर करण्यात आला. संबंधित शेतकरी बैलगाडीने जातो, मात्र त्याला ट्रॅक्टर न्यायचा आहे आणि समोरची व्यक्ती त्याला ट्रॅक्टरने, त्या व्यक्तीने माझ्याकडे अर्ज केला, तुमच्या आदेशामध्ये मला लिहून याच्यामधून ट्रॅक्टर नेला पाहिजे. ट्रॅक्टर नेण्यासाठीचा आदेश देता येत नाही, मात्र या 22 मे 2000 च्या शासनानुसार तो एक रिलीफ मिळालेला आहे, जी मला वाटत त्याच्यामध्ये काही शकत. या तरतुदीनुसार आता त्याच्यामध्ये आदेश पाहिजे. मला असं वाटतं हा शासन निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 आणि मामला समन्वय साधून राज्यातील सर्व शेतकरी जे काही जिव्हाळ्याचा असा प्रश्न आहे, प्रश्न सुटेल. आणि यामध्ये एक विनंती सर देखील ऐकत आहे की शेतकरी बांधवांना जो शेतासाठी जाण्यासाठीचा रस्ता असतो, सर माझं एक साधारणपणे ऑब्झर्वेशन आहे, त्यावेळेला आम्ही स्थळ बऱ्याच वेळेला वादी शेतकऱ्यांचं एक म्हणणं असतं की वादी शेतकऱ्याने कमीत कमी आमच्याशी सौहार्दाचे, प्रेमाचे, आपुलकीचे संबंध ठेवावे. बऱ्याच वेळेला सर याच्यामध्ये असा इगो इश्यू तयार होतो, मानापमान होतो आणि अशा वेळेला घडतात. त्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आजूबाजूला सर्व शेतकऱ्यांची अत्यंत प्रेमाने, शेवटी बांधाला बांध असलेला शेतकरी म्हणतो, तर हे जर आपण सगळं केलं तर काव्यांचं देखील शासन प्रशासन काव्य सोडवण्यासाठी आहेच. सर्व तिन्ही आपल्यासाठी चार इथे आहेत शासन निर्णय, त्याच्यातून तर निश्चितच आपल्याला दिला जाईल. या सर्वसाठी देखील तेवढंच सकारात्मक असावं आपल्याला विनंती करू. मला वाटतं साधारणपणे प्रॅक्टिकली जे अनुभव येतात, हे जे काही मी आपल्याला करायची समोर आहे सर. धन्यवाद प्रशांत पाटील रावसाहेब, अत्यंत सविस्तर मार्गदर्शन आपण केलेलं आहे. मला वाटतं याचा सर्व शेतकऱ्यांना चांगल्यापैकी फायदा होईल आणि या पद्धतीने गावात ज्यांच्या कोणाच्या नवीन रस्त्याची मागणी असेल किंवा कोणाचा वहिवाटीचा रस्ता कोणी अडवलेला असेल आणि किंवा ज्यांचे यापूर्वी रस्त्याचे आदेश झालेले आहेत त्यांची अधिकार अभिलेखामध्ये नोंद कशी घ्यायची याबाबत त्यांना फायदा होईल आणि त्याचा त्या पद्धतीने कृती होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी प्रशांत पाटील रावसाहेब यांचे आभार मानतो आणि आजचा हा फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम आपण या ठिकाणीच थांबवूया. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी याच वेळी एका नवीन विषयास. धन्यवाद.